नमस्कार, मी परमदास जाधव. आजच्या काळात एआय म्हणजे फक्त प्रश्नांची उत्तरे देणे हे साधन राहिलेलं नाही. तुम्ही एआयच्या मदतीने बातमीची स्क्रिप्ट लिहून शकता, फोटो समजून घेऊ शकता, माहितीचा सारांश तयार करू शकता, नवीन कल्पना शोधू शकता आणि तुमच्या रोजच्या कामातही एआय वापरू शकता. तुम्ही शाळेत वापरू शकता, व्यापारामध्ये वापरू शकता. अशा अनेक आपल्याला जिथे वापरायचे तिथे तुम्ही वापरू शकता आणि याच्यासाठी Googleचे एक महत्त्वाचे एआय टूल्स आहे, ते म्हणजे जेमिनाय. पण जेमिनाय म्हणजे नेमकं काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जेमिनायचा फायदा आपल्या मोबाईलमधूनच कसा घेऊ शकतोय? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. तर जेमिनाय म्हणजे काय? तर जेमिनाय हे एक Googleचे एक एआय असिस्टन्स आहे. असिस्टंट यामध्ये तुम्ही टेक्स्ट लिहू शकता किंवा आवाजाने किंवा फोटोच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकता. उदाहरणार्थ तुम्ही जेमिनायला विचारू शकता की मला शेतीवर 5 मिनिटाची YouTube स्क्रिप्ट लिहून दे किंवा हा फोटो पाहून मला यामध्ये काय दिसते ते सांग किंवा हा मोठा मजकूर सोप्या मराठीत समजून सांग. जेमिनाय अशा अनेक कामामध्ये मदत करू शकते. तुम्ही YouTube चॅनल चालवत असाल तर जेमिनाय खूप महत्त्वाचं ठरू शकतो किंवा उदाहरणार्थ तुम्ही जेमिनाय हा असा प्रॉम्प्ट देऊ शकतोय, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी यायचे फायदे या विषयावर 5 मिनिटाची मराठी YouTube स्क्रिप्ट किंवा YouTube सारांश तयार करून द्या. त्यानंतर तुम्ही त्याला सांगू शकता. ही स्क्रिप्ट 7 सेकंदाची रील्समध्ये सुद्धा बदलून देऊ शकतोय. पुन्हा तुम्ही सांगू शकता. या व्हिडिओसाठी 5 आकर्षक टायटल दे आणि नंतर डिस्क्रिप्शन दे आणि एसईओ दे, टॅग दे. म्हणजेच एकाच विषयावर तुम्ही लाँग व्हिडिओ, रील्स, टायटल, डिस्क्रिप्शन आणि टॅग तयार करण्यासाठी एआयची मदतही घेऊ शकतात. जेमिनाय हे फक्त मोठे फोटो दाखवून प्रश्न विचारण्याची सुविधाही आहे. समजा तुम्ही एखाद्या शेतीचा पिकाचा फोटो काढला, तर तुम्ही फोटो जेमिनायमध्ये टाकून त्या जेमिनायला तुम्ही विचारू शकता, या फोटोमध्ये कोणते पीक दिसते आहे किंवा या पिकामध्ये कोणती समस्या दिसते आहे. मात्र एआयने दिलेली माहिती अंतिम समजू नका. विशेषतः शेती, आरोग्य, कायदा किंवा पैशाशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयामध्ये तज्ज्ञांचा सल्ला आणि विश्वासार्ह स्रोत तपासणे आवश्यक आहे. Google देखील जेमिनायकडून मिळालेली माहिती ही डबल चेक करण्याचा जो सल्ला आहे तो देतोय. टाइप करायला वेळ नाही. जर आवाजाने प्रश्न विचारला तर जेमिनायमध्ये मायक्रोफोन वापरून तुम्ही बोलून प्रॉम्प्ट देऊ शकता. उदाहरणार्थ जेमिनाय मला उद्याचा YouTube व्हिडिओसाठी 10 विषय सांग किंवा मला शेतकऱ्यांसाठी एआयवर 30 दिवसांचा कंटेंट प्लॅन हा तयार करून दे. म्हणजे मोबाईलवर टायपिंग करण्याचा वेळही वाचू शकतोय. अभ्यासासाठी जेमिनाय हा विद्यार्थ्यांसाठी मोठा असा उपयोगी ठरू शकतोय. एखादा अवघड विषय समजत नसेल तर तुम्ही विचारू शकता, हा विषय मला इयत्ता 8वीच्या किंवा 5वीच्या 6वीच्या विद्यार्थ्याला समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांग. त्यानंतर मला यावर 10 प्रश्नांची टेक्स्ट दे. अशा प्रकारे एआयचा वापर करून शिकवण्यासाठी किंवा सरावासाठी आपल्याला एआयचा वापर करून घेऊ शकतो आपण.
जेमिनाय ड्रायव्हर आणि Google ॲप्स. जेमिनायची जी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही परिस्थितीमध्ये ते Googleच्या इतर ॲप्स आणि सर्व्हिससोबत हे कनेक्टेड होऊ शकतंय. उदाहरणार्थ जेमिनाय, Google ड्रायव्हर आणि इतर काही कनेक्टेड ॲपमधील माहिती ही वापरून जेमिनाय तुमच्या कामात मदत करू शकते. मात्र यासाठी योग्य परमिशन्स आणि उपलब्धता आवश्यक असते. तुम्हाला एखाद्या विषयावर सखोल माहिती हवी असेल, तर जेमिनायमध्ये डीप रिसर्चसारखी सुविधाही उपलब्ध आहे. याचा उपयोग तुम्ही एखाद्या विषयावर आणि ती माहिती शोधणे आणि ती एकत्र धरून किंवा एकत्र करून समजण्यास सोपी बनवण्यासाठी करता येते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील AI आणि शेतीचा पुढील 5 वर्षातील परिणाम यावर सविस्तर रिसर्च तयार कर. मात्र मिळालेली माहिती ही स्वतः तपासणे महत्त्वाचे आहे. जेमिनायमधील आणखी एक उपयोगी सुविधा ती म्हणजे जेमिनाय हे जेम्स नावाने ही सुविधा देखील आहे. यामध्ये तुम्ही एखाद्या विशिष्ट कामासाठी कस्टम AI कडून कस्टम करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही स्वतःचे मराठी न्यूज स्क्रिप्ट रायटर असा जेम तयार करू शकता. त्याला अशा सूचना देऊ शकता की प्रत्येक बातमीची सुरुवात आकर्षक हुकने कर, भाषा सोपी मराठी ठेव, शेवटी कट दे. त्यानंतर प्रत्येक वेळी त्याच प्रकारच्या कामासाठी तो तयार केलेला जेम्स वापरता येतो. पण मित्रांनो, AI म्हणजे 100% अचूक माहिती देणारी मशीन्स नाही. तर जेमिनी कधी-कधी चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊ शकतो. विशेषतः न्यूज, पॉलिटिक्स, फायनान्स, लॉ आणि हेल्थ यासारख्या विषयांमध्ये माहिती पब्लिश करण्याआधी अधिकृत किंवा विश्वासार्ह स्रोत तपासणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, जेमिनायचा वापर हा फक्त प्रश्न विचारण्यासाठी करू नका, तर त्याचा वापर YouTube कंटेंटसाठी, अभ्यासासाठी, शेतीसाठी आणि शेतीची माहिती समजून घेण्यासाठी, लेखनासाठी, फोटो समजून घेण्यासाठी, रिसर्चसाठी आणि रोजची कामे सोपी करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे AI तुमचं काम पूर्णपणे तुमच्याऐवजी करणार नाही, पण योग्य प्रॉम्प्ट दिला तर त्याचा वेळ आणि मेहनतही मोठ्या प्रमाणात वाचू शकते. तुम्हाला हवं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगू शकतो की जेमिनायला प्रॉम्प्ट कसा द्यायचा आणि 10 जबरदस्त प्रॉम्प्टचे प्रकार यूट्यूबरने वापरले पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.